नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका खास बातमीने. मुंबईत दरबार हॉलचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये आपण बघतोय की राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन झालं आणि त्यानंतर त्यांनी दरबार हॉलचं उद्घाटन केलं. आणि याच कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोलतात. थेट जाऊयात तिथे. ये मेरे लिए सौभाग्य की बात है कि कल मुझे रत्नागिरी जिले में स्थित बाबा साहब के पैतृक गांव आंबडवे जाने तथा उनके स्मारक पर पुष्पांजलि अर्पित करने का अवसर प्राप्त हो रहा है। 2 माह पूर्व मुझे महाराष्ट्र के श्री छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी रायगढ़ दुर्ग में जाकर उनके समाधि स्थल पर उनकी पुण्य स्मृति को नमन करने का अवसर भी मिला था। शिवाजी महाराज ने लगभग 350 वर्ष पहले इसी क्षेत्र में देश प्रेम और स्वाभिमान की ज्योति प्रज्वलित की थी। उस ज्योति के प्रकाश के बल पर बाद में पूरे देश में मराठा राज्य का अभ्युदय हुआ। आज भी महाराष्ट्र अनेक महत्वपूर्ण मापदंडों पर देश के अग्रणी राज्यों में है। मुंबई का यह राजभवन महाराष्ट्र के अग्रणी राज्य होने का साक्षी रहा है और रहेगा। मैं अंत में सभी महाराष्ट्र वासियों को इस नए दरबार हॉल के उद्घाटन की बधाई देता हूं और आप सबके उज्जवल भविष्य की कामना करता हूं। धन्यवाद। जय हिंद। आदरणीय महोदय, इस प्रेरक संबोधन के लिए हम आपके कृतज्ञ हैं। आपका इस समारोह में उपस्थित रहना ही हमारे लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है। सर, वी विल एज दिस इवेंट राइट नाउ। तर दरबार हॉलचं उद्घाटन जे ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडलेले आणि यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते. पुढे पाहूयात. मुंबईच्या रस्त्यावर जर तुम्हाला आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी सकाळी एकत्र पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटेल ना? हो, आश्चर्य वाटणारच. मुंबईत सकाळी अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत आदित्य ठाकरे वरळीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनाच घेऊन निघाले. आणि इतक्यावरच हे थांबलं नसून आदित्य ठाकरेंनी अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य देखील केलं. अजित पवार आणि आदित्य ठाकरेंच्या या एकत्रित पाहणी दौऱ्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे. आम्ही दोघांनी ठरवलं की आज सकाळी 6:45 वाजता वरळीपासून सुरुवात करायची आणि माहीमला एंड करायचा. आम्ही कुणालाही तुम्हाला मीडियाला वगैरे सांगितलं नव्हतं. हा पूर्णपणे आमचा खाजगी दौरा होता आणि का न सांगण्याचं कुणाला कारण म्हणजे कुणाला आपला त्रास होऊ नये आणि नीटपणे ते पाहणी करता यावी, त्याकरता ही सुरुवात केलेली होती. आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये देखील कुठं अडचणी न येता कामं तर झाली पाहिजेत, लोकांच्या अपेक्षा आहेत. मंत्रिमंडळामध्ये तशी काही चर्चा झाली नाही आणि जोपर्यंत कोरोना पूर्णपणे आपल्यातनं जात नाही तोपर्यंत मास्क लावायचाच हे मी मागच सांगितलेलं आहे. आमची ज्या वेळेस कॅबिनेट होती त्या वेळेस कधी ना कधी काही ना काही मीडियामधले चॅनल अशा बातम्या चालवतात. कृपया चालू नका. ज्यावेळेस मास्क त्या ठिकाणी काढायचा ठरेल त्यावेळेस आम्ही अतिशय चांगली प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला सांगू. जोपर्यंत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही तोपर्यंत मास्क ठेवायचं म्हणजे ठेवायचं. गाडी चालवली म्हणजे त्यात प्रत्येकाला गाडी चालवायची आवड असते. मुख्यमंत्री महोदय पण अनेकदा मातोश्रीवरून वर्षावर येताना गाडी चालवतात. एक प्रत्येकाचं पॅशन असतं, त्याच्यामुळे गाडी चालवली हे म्हणून हे असं होणार आहे असे अंदाज बांधण्याचं असं काही अंदाज बांधण्याचं कारण नाही. आमचं 3 पक्षाचं सरकार आहे. काही मित्रपक्ष पण इतर छोटे छोटे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हे सगळं काम करत असताना जिथं कुठं चांगलं चाललेलं असेल त्याच्यातलं काय चांगलं आपल्यालाही वेगवेगळ्या भागामध्ये राबवता येईल हा त्याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. आज आहे आमच्यात म्हणजे सगळ्यांनी एकत्रपणे काम करायचं ठरवलेलं आहे. त्याकरता आम्ही करतोय. प्रत्येकाला आपापला पक्षही वाढवायचा अधिकार आहे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय असावं
हे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय होतात, त्या ठिकाणचे बसून निर्णय त्या बाबतीमध्ये होतील. हे काही आत्ता चर्चा करण्याचं काही कारण नाही. हे आज एका चांगल्या उद्देशाने मला हे पाहायचं होतं. बऱ्याचदा मी बोलून दाखवलेलं होतं. पुढे बघूया, शिवसेनेनं गोव्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याचं ठरवलं असून निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गोव्याचा दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे भाजपचे गोव्यातील मुख्यमंत्री असणाऱ्या प्रमोद सावंत यांच्या वास्को या मतदारसंघामध्ये सभा घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर टोला लगावलाय. भाजपला गोव्यामध्ये 40 पैकी 42 जागा मिळतील असं त्यांनी म्हटलं. देशाचे प्रधानमंत्री फार लक्ष घालत आहेत. कालच येऊन गेले. गोवेकरांना त्यांचा इतिहास सांगतायत. गोवेकरांना इतिहास माहिती आहे आणि विशेषतः शिवसेनेला गोव्याचा इतिहास सगळ्यात जास्त माहिती आहे. कारण गोव्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्र होता आणि म्हणूनच गोव्यातला जो प्रमुख पक्ष आहे मूळचा, त्या पक्षाचं नाव महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असं आहे. समजून घेतलं पाहिजे. जो राज्यकर्ता होता गोव्यात. शिवसेना इकडे 11 जागा लढते आणि पेडण्यापासून ते वास्कोपर्यंत दोन्ही बाजूला गोव्याचे आमचे उमेदवार आहेत. आज आदित्य ठाकरे येत आहेत. वास्कोत सभा घेतील, मग पेडण्यात जातील. भेटीगाठी आहेत त्यांच्या काही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ साखळी तिकडे त्यांची सभा, म्हापशात आहे. अशा तऱ्हेने संपूर्ण गोव्यामध्ये आमचं प्रचार आणि प्रसार विस्तार सुरू आहे. विधानसभा निवडणूक संपल्यावर गोव्यामध्ये लोकसभेची तयारी आम्ही सुरू करू. गोव्यामध्ये आम्ही लोकसभेच्या जागा लढणार आहोत. तयारी सुरू आहे. दोन्ही जागा लढणार आहेत का, उत्तर आणि या क्षणी 2 जागा लढण्याची आमची मानसिकता आहे. पण गोव्यात या वेळेला लोकसभा आम्ही नक्की लढणार. आत्मविश्वास वाढला असलेली चांगली गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्र्यांच्या 20 सभा झाल्या होत्या, आम्ही पाहिल्याच होत्या. केरळलाही झाल्या होत्या आणि पंजाबलाही होत आहेत. प्रधानमंत्री जेव्हा जातात तेव्हा एक फार मोठा सरंजाम असतो, माहोल असतो. लोक येतात, ऐकतात. देशाचे प्रधानमंत्री काहीतरी आपल्याला देतील या अपेक्षेत असतात. साधा मुख्यमंत्री जरी गेला तरी लोकांची अपेक्षा असते. हे तर प्रधानमंत्री आहेत, महाराजा आहेत. त्याच्यामुळे देवेंद्रजी बोलतात ते बरोबर आहे. त्यांना 22 काय मिळतं म्हणून त्यांना 40 पैकी 42 जागा मिळतात. हीच तर खरी भारतीय जनता पक्षाची कळ आहे ना. जी पोटात कळ येते ना, ती कळ आहे. आणि कळ वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांना कळ ती त्यामुळेच येते की प्रयत्नांची पराकाष्ठा करून, दाब दबावाचं राजकारण करून, धमक्या दहशतीचं राजकारण करून सुद्धा महाविकास आघाडीला तडा जात नाही आणि तो कधीच जाणार नाही. या सरकारचं स्टिअरिंग हे ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहील. पुढे बघूयात, देशाचे पंतप्रधान गोव्यात जास्त लक्ष घालतायत आणि ते कालच इथे येऊन गेले. ते लोकांना इतिहास सांगतायत, पण जास्त इतिहास शिवसेनेला माहिती आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट झाली आणि या भेटीत गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. दोघांची सदिच्छा भेट झालेली. या भेटीत गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. ही भेट तशी त्यांच्या वतीने जरी सदिच्छा म्हटली जात असली तरी या भेटीबद्दल मोठी चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी किरीट सोमय्यांच्या प्रकरणावर भाष्य केलंय. पोलीस परिस्थितीनुसार कलम लावतात आणि त्या घटनेवेळी CISFने संरक्षण करायला हवं होतं.
या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवरती आरोप करणं चुकीचं असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. तर मनपा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी किरीट सोमय्यांच्या प्रकरणावर भाष्य केलंय. पोलीस परिस्थितीनुसार कलम लावतात. या घटनेवेळी सीआयएसएफने संरक्षण करायला हवं होतं. या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवरती आरोप करणं चुकीचं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. तर मनपा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा जयंत पाटलांनी व्यक्त केली. CISFचं पथक म्हणजे त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांनी ते प्रोटेक्ट करायला पाहिजे. ते कमी पडल्यामुळेच त्यांना किरीट सोमय्यांना ते प्रकरण डकाबुक्कीपर्यंत गेलं. CISFची लोक कमी पडली असा त्याचा अर्थ आहे. पण सर त्यांनी थेट आरोप केला होता हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर की माझ्यावरती हल्ला करा आणि जीवे मारून टाका असा खुद्द मुख्यमंत्र्यांचा आदेश होता. तर एखाद्या मुख्यमंत्र्यावर आरोप करणं असं अजिबात होऊ शकत नाही. मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे आहेत असं आम्हाला कधी आढळून आलेलं नाही. स्थानिक परिस्थितीत त्या त्या शहराच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांनी तिन्ही पक्षांना एकत्रित करण्याच्यासाठी भूमिका पहिल्यांदा प्रायोरिटीनं घ्यावी आणि त्यातनं एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा. पण त्यातनं स्थानिक तिथल्या प्रमुखांना आम्ही अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सर्व निवडणुकात एकत्रित यावं याला आमचं प्राधान्य असलं पाहिजे. यानंतरची बातमी अशी की शिवाजी पार्कवर लता दिदींचं स्मारक व्हावं, या मागणीवरून होणारं राजकारण थांबवावं असं कळकळीचं आवाहन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलंय. मंगेशकर कुटुंबियांच्या वतीनं त्यांनी हे आवाहन केलंय. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लता दिदींना खरी श्रद्धांजली आहे. हेच दिदींचं खरं स्मारक असल्याचं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटलेलं आहे. लता दिदींच्या स्मारकाच्या वादावर मंगेशकर कुटुंबियांनी पहिली प्रतिक्रिया जी ती देऊ केलेली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. रत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दिदी, आमची ती सर्व जगताची दिदी. हिच्या जाणारी जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी आकाशा एवढी नाही, अवकाशा एवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत साक्षात अनेक गंगा जरी ओतल्यात तरी ती पोकळी भरून निघणार नाही आहे. लता मंगेशकरच्या स्मारकावरला वाद चालू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी कधीही या वादात भाग घेण्याचे कारण नाही आहे. कारण आमची ती इच्छाच नाही आहे की दिदीचं स्मारक शिवाजी उद्यान इथं व्हावं. उलट आमचं असं म्हणणं आहे की शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून जो राजकारणी लोकांचा वाद चालला आहे तो वाद त्यांनी कृपया बंद करावा आणि दिदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालयाची स्थापना करण्याचं दिदीला आश्वासन दिलं होतं. ती विनंती स्वतः दिदीनी म्हणजे लता मंगेशकरांनी त्यांना केली होती. सर्व पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे. त्या दिदीचं एक संगीत स्मारक होतं आहे. याच्यापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक होऊ शकत नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने, दिदी गेल्याने एक संगीत पर्व संपलं आहे. एक संगीत पर्व नाही, एक युगांत झाला आहे. दरम्यान यावरून विनाकारण वाद निर्माण केले जात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. या गोष्टीला फार आता महत्त्व देऊ नये. हे कधी काळची चर्चा आता लता दिदी गेल्यानंतर आपण ह्या अशा पद्धतीचे मुद्दे उकरून काढतो. आज देशामध्ये तुम्ही मला सांगा, देशात, महाराष्ट्रात, आपल्या मुंबईमध्ये तो विषय महत्त्वाचा आहे का आता इतर विषय महत्त्वाचे आहेत? ह्याचा कुठेतरी विचार करा ना. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. मंगेशकर कुटुंबियांनी सूचना केली, हेच लता
लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी म्हटलंय आणि त्यासाठी कलिना कॅम्पस बाहेर 3 एकर जागा देण्यात आली आहे. आणि या ठिकाणी नुसतं सांगण्यातच आलेलं नाहीये, तर नुसतं महाविद्यालयच नाही तर म्युझियम देखील केलं जाईल. देशातील पहिलं महाविद्यालय महाराष्ट्रात होणार असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं. भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय काढण्याचा हा निर्णय झालेला आहे. याच्यामध्ये हेच संगीत महाविद्यालय मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं आम्ही करणार होतो, परंतु ज्यावेळी मी स्वतः त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, मंगेशकर कुटुंबियांची भेट घेतली, तरी त्यांनी अशी आम्हाला सूचना केली की तेच संगीत महाविद्यालय हे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय करावं, अशा पद्धतीची त्यांनी सूचना केली. पुढच्या 48 तासामध्ये कॅबिनेटचा निर्णय घेऊन मास्टर लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेतलेला असताना फक्त निर्णय घेऊन आम्ही थांबलेलो नाही, तर विद्यापीठाकडे जी जागा समितीनं मागितलेली होती, विद्यापीठानं काही कारणामुळे ती जागा दिली नाही, तर त्याच्या अगेन्स्ट 3 एकरची जागा कलिना कॅम्पसच्या बाहेर उच्च व तंत्रशिक्षण विभागाची देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला आहे. यानंतर थेट जाऊयात नवाब मलिक माध्यमांशी बोलतायत तिथे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर पूर्ण बहुमत आम्हाला एकटं मिळणार नाही, पण एकंदरीत या गोव्याच्या जी आजच्या परिस्थिती आहे त्याच्यातून फ्रॅक्चर मॅन्डेट म्हणजे कुठल्याही पक्षाला, भाजप असेल काँग्रेस असेल, कुणालाही मागच्या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती एकंदरीत दिसते. निश्चित रूपाने काही जागा आम्ही निवडून येऊ आणि आल्यानंतर जे गैर भाजप सरकार या राज्यामध्ये निर्माण होईल, आमचे काही जे मुद्दे आम्ही आज जाहीर करतो गोव्याच्या लोकांसाठी, निश्चित रूपाने किमान समान कार्यक्रम करत असताना त्या मुद्द्यांवर आम्ही भर देऊ. आज या गोव्यामध्ये जवळपास 17 ते 18 लाख लोकांच्या लोकसंख्या असताना 2 जिल्हा परिषदा, 1 महानगरपालिका, 13 नगरपालिका, 185 विलेज पंचायत अशी एकंदरीत परिस्थिती असताना गोव्यामध्ये जवळपास 62% लोक हे शहरी भागात राहत आहेत, उरलेले 38% लोक हे ग्रामीण भागात राहत आहेत. म्हणजे या गोव्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा असताना कोंकणी ही भाषा आहे आणि त्याचबरोबर एक वेगळा कल्चर या गोव्याचा आहे. काही भागामध्ये महाराष्ट्राच्या लगतच्या भागामध्ये महाराष्ट्रीयन कल्चर तसं दिसते, कन्नडी कल्चर पण इथे दिसते, पण गोव्याचा वेगळा कल्चर आहे हे आपण नाकारू शकत नाही, ज्याला कोंकणी कल्चर लोक म्हणतात. त्याचबरोबर या गोव्यामध्ये सुरुवातीला जे ॲग्री बेस राज्य असताना हळूहळू शेती आणि शेतकरी अडचणीत आल्यानंतर शेतकरी हे शेतीपासून लांब जात आहे. शेतमध्ये उत्पादन क्षमता कमी होत आहे. मोठे इरिगेशन प्रोजेक्ट नसताना जे लहान लहान गावं आहे तिथे शेतकऱ्यांना इरिगेशनसाठी कुठलीही स्मॉल म्हणजे लहान योजना करण्यात आलेली नाही. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात हिजाब प्रकरणावर आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले. शांततेने सत्याग्रह करण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं
छगन भुजबळ यांनी म्हटलं. तसंच शाळा कॉलेजमध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्माचं विष पेरण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहनही त्यांनी देशातील नेत्यांना केलं. आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की छगन भुजबळ यांनी काय म्हटलंय बघा. त्यांनी असं थेट म्हणलेलं आहे की हिजाब प्रकरणावर शांततेने सत्याग्रह करण्याचा अधिकार सगळ्यांना, पण कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसंच शाळा आणि कॉलेजेसमध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्माचं विष पेरण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहनही त्यांनी देशातील नेत्यांना केलंय. हिजाब प्रकरणावरनं आता राज्यभरात ठिकठिकाणी माँ बहनें कुछ बात करना चाहती है. शांततेनं सत्याग्रह करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, लहान मोठं सगळ्यांना. माझी विनंती सगळ्यांना हीच राहणार आहे. हिजाब प्रकरणावरनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मालेगावमध्ये तर आज हिजाब डेची घोषणा करण्यात आली होती. हिजाब डे साजरा केला जावा असं म्हणण्यात आलेलं होतं, पण याला देखील आता मालेगावमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. आणि आता यावरती खुद्द राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की शाळा आणि कॉलेजेसमध्ये धर्माचं विष पेरण्याचं काम करू नका असं थेट त्यांनी म्हटलेलं आहे. शांततेनं सत्याग्रह करण्यात. पुढे पाहूयात. पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि भाजपचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जगदीश गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे असं नवी मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. गायकवाड यांना रायगड, ठाणे आणि नवी मुंबईच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं. नवी मुंबई पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा इथे त्यांना न्यूज सोडलंय. जगदीश गायकवाड यांची तडीपारी आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. याच विषयी आपण बोलूयात. आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी विनय म्हात्रे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. विनय, काय माहिती याबद्दल? विशाल, जगदीश गायकवाड हे यापूर्वी देखील म्हणजे वादग्रस्त विधान करण्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत आणि यापूर्वी देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत देखील वादग्रस्त विधानं केली होती. मात्र त्यावेळी त्याचे फारसे पडसाद उमटले नव्हते. मात्र आता जे काही त्यांच्यावरती क्रिमिनल जे गुन्हे आहेत आणि आपल्या दुसरं ठाऊक आहे की नवी मुंबई विमानतळाला ज्या पद्धतीने नावं देण्यासाठी जी आंदोलन केली जाते त्या आंदोलनाच्या वेळी देखील त्यांनी प्रक्षुब्ध भाषणं केली गेली होती आणि काही विधानं केली गेली होती. त्यानंतर ह्या सगळ्यानंतरच जगदीश गायकवाड यांच्या जे काही क्रिमिनल केसेस आहेत त्या सगळ्या केसेसच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी त्यांना आता हद्दपार करण्याचा, तडीपार करण्याचा निर्णय घेतला आणि काल त्यांना ठाणे, नवी मुंबई आणि रायगड ह्या 3 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळ्याजवळ त्यांना पोलिसांनी आपल्या गाडीतून नेऊन सोडलंय आणि त्यांना 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आले. यापूर्वीची त्यांची जी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती किंवा त्यांच्यावरती जे काही गुन्हे आहेत हे सगळं पाहता येणाऱ्या काळामध्ये शहराला किंवा इथे आणखी अनुचित प्रकार घडू शकतात. त्याच अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी पावलं उचलले आणि त्यांना तडीपार करण्यात आलंय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर जगदीश गायकवाड यांना तडीपार केल्यानंतर मात्र जे पनवेल महानगरपालिकेची निवडणुका आता आगामी निवडणुका तोंडावर आहेत त्याच्यामध्ये नक्कीच भाजपला ह्याचा धक्का बसण्याची शक्यता आहे. परंतु पोलिसांनी हा जो निर्णय घेतला त्यानंतर जगदीश गायकवाड यांनी मात्र यावरती नाराजी व्यक्त केलेली आणि मला राजकीय बळी दिला जातोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. विशाल, धन्यवाद विनय या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक.
ब्रेकनंतर बघूयात हिजाबवरून जे आंदोलन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात केलं जात आहे त्या ठिकाणी आता सर्व पोलीस यंत्रणेला अलर्ट करण्यात आलेलं आहे. आंदोलन होणार नाही किंवा झाल्यास शांततेने पार पडणार याची काळजी घ्या. सर्वसामान्य जनतेने शांतता बाळगावी. त्याचबरोबर मस्जिदमधील धर्मगुरूंनी शांत राहून समाजाला शांत ठेवण्याचं काम करावं. पोलीस यंत्रणा नमाजच्या ठिकाणी नजर ठेवून आहे. तिथे जिथं नमाज पठण केलं जातं त्या ठिकाणी आणि गृहमंत्र्यांनी देखील राज्यातल्या जनतेला संयम ठेवावा, शांतता बाळगावी असं म्हटलेलं आहे. हिजाबवरून जे आंदोलन सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये गृह विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे. सर्व युनिट हेड्सना ऑर्डर्स दिलेल्या आहेत आणि त्यांनी हे आंदोलन एकतर होऊच नये किंवा झालं तर ते शांततेत पार पडावं या दृष्टिकोनातून पोलीस काम करतात. तर हिजाब प्रकरणावर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात. याच हिजाब प्रकरणावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. आता म्हणजे आता आपण दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तर छगन भुजबळ यांनी काय म्हटलंय बघा. शांततेने सत्याग्रह करण्याचा सर्वांना अधिकार आहे पण कुठेही हिंसाचार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर शाळा आणि कॉलेजेसमध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्माचं विष पेरण्याचा प्रयत्न करू नका, त्याचे परिणाम गंभीर असतील. त्यामुळे सगळ्यांनी संयम ठेवणं फार आवश्यक आहे असं आवाहनही त्यांनी देशातील नेत्यांना केलं आहे. आणि हिजाब प्रकरणावर एकूण वाद निर्माण झाल्यानंतर आता हा प्रसंग जो आपण बघतोय, मुस्कान नावाची ही तरुणी आहे तिच्याबरोबर हा सगळा प्रकार घडला होता आणि यावेळी तिने या सगळ्या विरोध करणाऱ्या लोकांना झुगारत महाविद्यालयात प्रवेश केला. प्रत्येक धर्मात रीतिरिवाजानुसार परंपरेनुसार जो पेहराव आहे तो पेहराव घालण्याचा परिधान करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. असं असताना अशा प्रकारे जमावाने एका तरुणीवरती चालून येणं किंवा हातात भगवे कपडे घेऊन फटके घेऊन तिने हिजाब घातला म्हणून त्या गोष्टीचा निषेध करणं हे निश्चितच चुकीचं आहे. हिजाब वादाचे पडसाद पुण्यात पाहायला मिळत आहेत. पुण्यात हिजाबवरून काँग्रेसनं आंदोलन केलं. रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. आणि पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय. संविधान जिंदाबाद म्हणत यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये कर्नाटक सरकारने हिजाबवरून जो काही निर्णय घेतलेला आहे किंवा जी सक्ती लागू केलेली आहे त्याचा विरोध करत पुण्यात आज काँग्रेस नेते रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पुढे पाहूयात. कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व काही करणं शक्य आहे. न्यूज 18च्या बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये आम्हाला अशा चिमुरड्यांचा शोध लागला की त्यांनी अशक्य ते शक्य केलं. या शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये भेटूयात वीर कश्यप आणि तनिष्का सुजित यांना. In India, board games have been played since ancient times and India is the land of board games. मेरा नाम वीर कश्यप है. मैं 11 साल का हूँ. मैं एक बोर्ड गेम डिज़ाइनर हूँ. मैंने कोरोना नामक एक बोर्ड गेम बनाया है. This game actually promotes social distancing and yoga and it encourages people to follow all the guidelines. कोरोना का बोर्ड गेम के लिए उसे इस साल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार अवार्ड मिला. उसके बाद इंडियन अचीवर्स फोरम ने उसे यंग अचीवर्स का अवार्ड भी दिया. मैं और भी बोर्ड गेम्स डिजाइन करने के प्रोसेस में हूँ और मैं चाहता हूँ कि एक दिन मेरे डिजाइन किया हुआ बोर्ड गेम हर एक घर पर हो. नॉलेज इज पावर, उसका एहसास मुझे बहुत ही कम उम्र में हो गया था. मेरा नाम तनिष्का सुजित है. मैं 14 इयर्स की हूँ और मैं अभी BA साइकोलॉजी सेकेंड ईयर की स्टूडेंट हूँ.
कॉलेज में तो मैं सबसे छोटी हूँ। जब मैं सबसे पहली बार कॉलेज गई थी तब मुझे बहुत ऑड लग रहा था कि सब बड़े बड़े हैं, मैं कैसे मैनेज करूंगी। उसकी एप्लीकेशन आई कि उसने 12th पास कर लिया है और फर्स्ट ईयर अब आपके यहाँ से करना चाहती है, तो एक बार सरप्राइज तो लगा, लेकिन जब मैंने उससे बात करी तो उसके लेवल ऑफ कॉन्फिडेंस को देख के मुझे ऐसा लगा कि नहीं, शी इज अ डिजर्विंग कैंडिडेट। मेरे पापा 10th और 12th को कोचिंग पढ़ाते थे, तो उनकी बुक को देख के लगता था कि उनका कितनी अच्छी पढ़ाई है और मुझे उनके सामने उनके क्वेश्चन आंसर अच्छे लगते थे। तनिष्का जब 11 साल की थी तब उसने 10वीं की एग्जाम पास की, और तनिष्का जब 13 साल की थी तब उसने 12वीं पास कर ली थी। 12वीं का रिजल्ट देखने के लिए उसके पापा नहीं रहे। यदि वो होते तो आज वो बहुत ज्यादा खुश होते और प्राउड फील करते। मुझे रुकना नहीं है, मुझे कम से कम उम्र में ज्यादा से ज्यादा चीजें अचीव करनी है। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।